सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सर्वगड 26 तारखेला पुतळा पडल्यापासून जे गायब झाले आहेत ते अद्यापही आलेले नाही आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री जिल्ह्यात 2दा येऊन गेले, पण सर्वगडचा मात्र पत्ता नाही. म्हणजे सर्वगड किती आशीर्वाद कार्यकारी अभियंता ठेवतात हे दिसतं आहे. जो कार्यकारी अभियंता 9 दिनाच्या कार्यक्रमाला आपण कसा काय हे केलं आणि कसं आपण सुधार करतो आहे हे दाखवण्यासाठी सातत्याने फोटो आणि प्रेसला देऊन सांगत होते की आम्ही हे वैभव निर्माण केलं पर्यटनाचं, हे आम्ही आहे ते एवढे पर्यटक वाढले. ते कार्यकारी अभियंता आज कुठेच प्रेसला पण दिसत नाहीत, ना कार्यालयात दिसत, ना कुठे दिसताना मिळत नाही आहेत. कारण हा अनिकेत पटवर्धनमुळेच कार्यकारी अभियंता आज बिंदास आहेत. कारण अनिकेत पटवर्धन हे कार्यकारी अभियंत्याचे सचिव असले तरी अनिकेत पटवर्धन कार्यकारी म्हणजे मंत्र्यांपेक्षा जास्त बोलतात. हे सर्व भाजपच्या पण कार्यकर्त्यांना कळलेलं आहे. ह्याचा अनुभव काही भाजपच्या कार्यकर्त्यांना पण आला आहे. त्याच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पण त्याला अनेक वेळा झापलेला आहे. हा अनिकेत पटवर्धन पूर्वी रत्नागिरीचा भारतीय जनता पक्षाचा युवाचा जिल्हाध्यक्ष होता. तो अनेक राजकीय नेत्यांकडे पहिला होता. आता बांधकाम मंत्र्यांकडे सर्व काही करणारा हे अनिकेत पटवर्धन, बदल्यांपासून सर्व करणारा अनिकेत पटवर्धन आहे. आणि या अनिकेत पटवर्धनबाबत मंत्रालयात माहिती घेतली, विधानभवनात माहिती घेतली तर यांच्याबद्दल पुष्कळ तिरस्कार अधिकाऱ्यांमध्ये आहे. आणि असे असलेले आमच्या पालकमंत्री आणि बांधकाम मंत्री आपल्याला ठेवलेले आहेत. हा पुतळा पडल्यानंतर किती जर नौदलाने त्यांना 6 फुटाची परवानगी दिली होती तर तो 28 फुटाचा केला कसा? मग 28 फुटाचे करण्यासाठी 2,44,00,000 रुपये जे दिले गेले होते ते मग त्यातले मधले पैसे कोणी खाले? मग 18 फुटी झाला कसा? आणि हा पुतळा करण्याचं काम रसायनीमध्ये फॉस्को कंपनीमध्ये होत होतं. त्यावेळी सर्वगड आणि अनिकेत पटवर्धन तिथे का जात होते ह्याची पण माहिती सर्वगडनी दिली पाहिजे. आणि सर्वगडनी गुन्हा कधी दाखल करतायत त्याची मी वाट बघतो आहे. गुन्हा दाखल करायला स्वतः कार्यालय इथे नाही आहेत. त्यामुळे सर्वगडनी जे आत्तापर्यंत केलेली कामं त्याची चौकशी होणे गरजेचं आहे. पण बांधकाम मंत्री ते करू शकत नाहीत कारण त्यांची पार्टनरशिप आहे.